नमस्कार गाईस, माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं एकदा मनापासून स्वागत आहे. माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. ही लॉंग पफ स्लीव्ज आहे आणि हे बॉडीचे वरचे फ्रंट आणि बॅक पार्ट दोघं मी कट करून घेतलं आहे. मेन फॅब्रिक पण आणि हे घेर आहे. घेर हा त्यांना अस्तर नको होतं म्हणून मी काय अस्तर लावलं नाही आहे. आणि साडीच्या पदरचे जे टसल्स होते तेच मी पुढे गळ्याला वापरणार आहे. हे बघा, आता मी हा मेन फॅब्रिक खाली टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर हा आथरून त्याच्यावरती पिनांनी सेट करून घेते. हे बघा, असे पिनांनी सेट करून घेते आणि हळूहळू गळ्याला स्टिच टाकून घेते, शिलाई टाकून घेते. पिना याच्यासाठी लावतात जेणेकरून आपलं अस्तर इकडे तिकडे व्हायला नको आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई टाकता येईल, मशीनची व्हायला नको. हे बघा, मी हळूहळू अशी शिलाई टाकून घेतलेली आहे गळ्याला आणि टाकल्यानंतर हा जो गळ्याचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कैचीने कट करून घेते. हे बघा, आणि गळ्याला असे छोटे छोटे कट्स लावून त्याला परतून घेते. पिना काढून, ह्या पिना काढून घ्यायच्या आहे, कट्स लावून परतून घ्यायचा आणि फिनिशिंग स्टिच टाकून घ्यायचे आहे गळ्याला. आणि नंतर जो अस्तरचा असता आपला मेन फॅब्रिकला टोटल सर्व करून शिलाई टाकून कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा. हे बघा, असं कट करून माझे इथे दोघं पार्ट्स रेडी झालेले आहेत. आता आपण त्यांना शोल्डरला जॉईन करून घेऊया एकमेकांना. हे बघा, आणि टाकायच्या अगोदर असे खाली हे जे टक्स असतात हे शिवून घ्यायचे. ते मी 4-4 इंचाचे घेतले आहेत. तुम्ही किती इंचाचे घेतात ते तुमच्यावरती. हे बघा, आणि नंतर शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. नंतर चला आता बाही रेडी करतो. बघा, या बाईला असे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचे आहे. एका साईडने शिद्या साईडने, दुसऱ्याकडून अपोजिट साईडने असे टाकत चालायचे. छोट्या स्क्रूच्या साहाय्याने मी या प्लेट्स टाकत आहे. हे बघा, आता मी अपोजिट साईडने घेईल प्लेट्स. हे बघा, अशी ही बाही रेडी करायची. हे बघा, पूर्ण प्लेट्स टाकल्यानंतर किती छान अशी बाईचा पप आला आहे. हे बघा, घातल्यानंतर अजून छान दिसतं. तुम्हाला जर या बाईची कटिंग पाहिजे असेल तर मला सांगा, मी नक्कीच शेअर करेल. मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही. हे बघा, आणि नंतर बाईचं सेंटर काढून शोल्डरला आपण जिथं त्याला जॉईन केला आहे तिथं ठेवून मग अशी पूर्ण बाई शिवून घ्यायची. आणि जो फ्रंट साईड आहे आर्महोलचा त्याला आतून थोडी अर्ध्या इंचाची बाई कट करून घ्यायची आहे. हे बघा, हा आपला पूर्ण ड्रेस शिवून झाला आहे. तो कसा शिवून झाला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि या ड्रेसची जर तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत कटिंग. हे बघा, किती छान असा घेर आला आहे. हे बघा, हे टसल्स आणि एक फ्लावर बनवला आहे. बघा, बॅक साईड, फ्रंट साईड बाही बघा. हा बघा, पूर्ण शिवून. थँक्यू.